नमस्कार, जोगेश्वरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 2025-26च्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि येत्या काही दिवसातच निवडणुका रंगणार आहेत. प्रत्येक उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये आपापल्या परीनं स्पर्धकांमध्ये उतरत आहे. आपल्यासोबत आहेत पुण्यातील प्रभाग क्रमांक 14 मधील मुंडवा घोरपडी कोरेगाव पार्क येथील उमेदवार जयश्री कोदरे. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, तुम्ही ह्या निवडणुकीत पहिल्यांदाच रिंगणात उतरताय. ही निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? मी ही निवडणूक अतिशय गमतीशीर आणि टफ या पद्धतीने पाहत आहे. सध्या या भागामध्ये महिलांचे अनेक प्रश्न आहेत. पुण्यामध्ये गुन्हेगारींच्या काही टोळी वाढत आहेत. महिला सबलीकरणाचे प्रश्न निर्माण होत आहेत. महिला सुरक्षता याविषयी सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा आहे. तर हा कशा पद्धतीने तुम्ही हाताळणार आहात महिला सुरक्षा? मी प्रथमतः महिलांना सांगू इच्छिते की महिलांनी काहीही अन्याय घडत असेल तर पुढे येऊन त्यांचे प्रश्न मांडावे आणि ते मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. महिलांना उद्योगासाठी, उद्योग निर्मितीसाठी तुमच्या काही कल्पना वगैरे आहेत का यापुढे? महिलांसाठी मी छोटमोठे रोजगारीची संधी उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून ज्या गृहिणी महिला आहेत त्या घराबाहेर पडत नाही. त्यासाठी मी त्यांना छोटमोठे कामधंदे, उद्योग निर्मिती करून देणार आहे, अशी माझी कल्पना आहे. या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात आहेत, पण इथे अजिबातच विरंगुळा केंद्र असो किंवा ओपन जिम असो यासारखी कुठलीच सुविधा नाही. तर तुम्ही या सगळ्याचं पुढचं नियोजन कशा पद्धतीने करायचं? माझं असं नियोजन आहे की मी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंडव्यामध्ये एकही विरंगुळा केंद्र नाहीये. तो विरंगुळा केंद्र सॉल्व्ह करून म्हणजेच बांधून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी पण क्रीडांगणे, तसेच गार्डन, मैदाने आणि असे भरपूर असे जे छोटे-मोठे उपक्रम आहेत ते राबवून देणार आहे. येत्या निवडणुकीच्या काळात तुम्ही नागरिकांना, जनतेला काय आवाहन कराल? मी नागरिकांना आणि जनतेला हेच आवाहन करू इच्छिते की येत्या निवडणुकीमध्ये आपले जे उमेदवार आहेत ते उमेदवार कोणत्या पद्धतीने आणि कसे कार्य करत आहे ते आधी पाहून त्यांना त्या पद्धतीने जे उमेदवार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांनाच वोटिंग करा, अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही आमचे काम पाहतच आहात की एकनाथभाई शिंदे यांच्या मार्फत आम्ही खूप मोठी कामं केलेली आहेत. तर अशीच जर कामं व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा, असं मला वाटत आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.